तो युवा शक्ति के सपनों को नई दिशा और उनके हौसलों को नई उम्मीद मिले, इस उद्देश्य से जिन्होंने विदर्भ छात्र संसद की संकल्पना की, उन्हें अब मैं आमंत्रित करना चाहती हूँ। आई रिक्वेस्ट डॉक्टर हेमंत सोनारे जी, डायरेक्टर वंजारी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस एंड चेयरमैन टेक्सटाइल एसोसिएशन ऑफ इंडिया and convener Vidarbha Student Parliament, to please deliver welcome address. Respected Honorable Justice Shirpurkar ji, respected Madam Nishigandha Ward, respected Secretary of our group, Vanzari Group of Institutions and Amar Seva Mandal, Abhijit ji Vanzari, Treasurer Amar Seva Mandal, Smita ji Vanzari, Youth Congress Leader and Entrepreneur Vishal ji Muttemwar, my friend who came all along from Pune, Abhijit ji Kunte, Ashok ji Kamble, Principal Kamla Nehru College, Professor Dahekar, Vice Principal Kamla Nehru College, Baheti Sir, Pharmacy College, Madam Padanvis from Law College, Professor Mudghare from Engineering College, and all students from various colleges gathered today for this unique event Vidarbha Student Parliament. ज्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्यांची आई वडिलांवर श्रद्धा आहे, ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील सर्व युवक आणि युवतींना मला वाटतं टाळ्या वाजवायला पाहिजे एवढं सगळं बोलल्यावर. एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांसाठी एक वाक्य म्हटलं आणि तुमच्यासाठी एवढं सगळं कशासाठी? कारण आजचं जो केंद्रबिंदू आहे तो तुम्ही आहात मित्रांनो. हे जे सगळं काही होतंय हे सगळं तुमच्याकरता होतंय. याचा या इव्हेंटचा गाभा काय आहे तर व्हाईट कॉलर स्वतःला इंटलेक्च्युअल म्हणवून घेणाऱ्या लोकांनी जे शिक्षित आहेत त्यांनी पॉलिटिक्सच्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये स्वतःला इन्क्लूड करून घेणं हे आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला इथे गॅदर केलेलं आहे. आणि ही गरज का आहे? कारण 65% यूथ भारतातला म्हणजे जी जनसंख्या आहे त्याच्यामध्ये 65% हे 35च्या आतमधले लोक भारतामध्ये आहे आणि भारत एक युवा कंट्री म्हणून पुढे येत आहे. आणि अशा वेळेला जेव्हा आपलं ॲव्हरेज एज हे 28, 27, 29 आहे, सगळं बाकीचं जग हे एजिंगकडे जात आहे, त्यावेळेला या भारताच्या पॉलिसीज ठरवण्याचं काम हे तुमच्यापैकी काही लोकांनी करायला पाहिजे. तुमचं रिप्रेझेंटेशन तिथे पाहिजे, म्हणून तुम्ही याच्यामध्ये सहभागी पाहिजे. पण जेव्हा आपण बघतो पार्लमेंटमध्ये जेव्हा हे क्वालिफाय केलं जातं आणि राजनेता किंवा याचं करिअर म्हणून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा प्रचंड संघर्षातून जावं लागतं. अभिजितजी दादा इथे आहेत, विशालजी मुत्तेमवार इथे आहेत, सचिनजी सावंत आपल्याला जॉईन होतात आहे. पण असा काही प्लॅटफॉर्म मला वाटतं इथे अवेलेबल आपल्याकडे आता झालेला नाही आहे की ज्याच्यामुळं हे जे नेतृत्व आहे त्यांना कर्तृत्व गाजवायची संधी मिळेल. पूर्वीच्या काळामध्ये निवडणूक व्हायच्या कॉलेजमध्ये, पण आता त्या संपलेल्या आहेत. सेमिस्टर पॅटर्नमध्ये गुणांच्या चढाओढीमध्ये आपण एवढं रमलेलो आहे की ती गुणांची सूज वाढवता जीवनातलं जे काय आपल्याला हे करायचं असतं ते सुटून जातं आणि त्याच्यामुळे या चढाओढीमध्ये आपण मागे राहतो आणि नकळतच याच्यातनं एक भावना निर्माण होते की याचं माझ्याशी काही घेणं देणं नाही, राजकारण हा माझा विषय नाही.
मित्रांनो, हे मागच्या 2 वर्षापासून आम्ही करतोय. अनेक विषयांवर इथे मुलं येऊन बोलतात, कारण आज घराघरामधला संवाद संपलेला आहे. असे प्लॅटफॉर्म मिळत नाही आहेत. विविध विषयावर आत्मचिंतन होत नाही आहे, कारण आपण एक अतिशय छोट्याशा विश्वामध्ये जगतोय. तर म्हणूनच कदाचित आपण हा जो प्रयत्न आहे विदर्भ स्टुडंट पार्लमेंट, याला अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पाहुण्यांना मी सांगू शकेल की जवळजवळ 150 कॉलेजेसमधनं पार्टिसिपेशन होत आहे. वेगवेगळ्या कॉलेजेसमधून त्यांना स्क्रीन करून फक्त 20 मुलांना आम्ही इथे बोलू देतो. आणि ते 20 मुलं जर तुम्ही ऐकलं तर मला वाटतं की पुढचे नेते तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसतील. अतिशय सुंदर मुलं बोलतात. त्यातमध्ये जे क्वालिफाय होतात ते पुन्हा ॲल्युमनाई स्पीकर म्हणून होतात. एक कल्चर डेव्हलप होत आहे बोलायचं. मित्रांनो, ही तुमची इव्हेंट आहे, पण जोपर्यंत तुमचा उत्साह याच्यामध्ये राहणार नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दिवसभर हे मंथन आणि सगळ्या वॉक्स ऑफ लाईफमधून आलेले लोकांना जे डिग्निटरीज आहेत, म्हणजे सकाळच्या फर्स्ट सेशनला विशाल भाऊ आहेत, दुसऱ्या सेशनला सचिन दादा आहेत, जे पॉलिटिकल सूटबुद्धी या विषयावर बोलणार आहेत. तुमच्या सगळ्यांशी ते बोलणार आहेत. दुसरा जो विषय आहे त्याच्यावर NGO मधून आपण जे डॉक्टर अविनाशी सावजी यांना बोलावलं आहे, फुटाणे साहेबांना बोलावलं आहे, जे पाणी फाउंडेशनचं काम करतात. म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटेल की हे काम असं कसं करतात, म्हणजे काय त्यांच्या मागे जादू आहे की काय प्रेरणा आहे. तिसरे जो सेशन आहे त्याला गजानन दादा एक स्पिरिच्युअल गुरु आहेत, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ऐकतो. त्यांना आपण बोलावलं आहे. मित्रांनो, त्यांना ऐकण्यासाठी पूर्ण मैदानं भरून जातात. त्यांना आपण इथे बोलावलेलं आहे. इथे आपण तुम्ही विश्वनाथ आनंद यांना ओळखत असाल, पण महाराष्ट्राचे विश्वनाथ आनंद आणि भारताचे सुद्धा आणि इंटरनॅशनल असा जो खेळाडू आहे, जो संपूर्ण जगामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करून चेस सारख्या विषयाला, चेस स्कूल आणि अनेक माध्यमातून मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. असे अभिजितजी कोणते त्या सेशनला आहेत. मित्रांनो, हे गॅलेक्सी ऑफ स्पीकर्स शिरपूरकर साहेबांना आपण बोलावलं, कारण सगळ्या लॉ जगाचे दैवत आपल्या नागपूरमध्ये आहे, त्यांना आपण इथे बोलावलेलं आहे. निशिगंधाजी वाड यांना आपण बोलावलं, कारण त्या नुसतं अभिनेत्री नाही आहेत. मित्रांनो, त्यांनी 1 नव्हे 2 नव्हे तर 3री PhD त्यांची चालू आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. पहिला विषय वुमन एम्पॉवरमेंट, दुसरा विषय सावित्रीबाई फुले आणि तिसरा विषय त्या स्वतः सांगतील, कारण मला पण माहिती नाही. त्याच्यामुळे असे जे सगळे स्टार वर्ड्स आहेत त्यांना आपण एकत्र इथे बोलावलेलं आहे. मित्रांनो, आणि हे करताना फार रिसर्च करावं लागतं, कोणाला बोलवायचं, काय बोलवायचं. भारत हा असा देश आहे की जो सगळ्या जगाला विश्वबंधुता शिकवतो आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु साक्षात परब्रह्म आपणच म्हणतो, दुनियातलं दुसरे कोणी म्हणत नाही. वसुदेव कुटुंबकम आपणच म्हणतो. पितृदेव भव मातृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव आपणच म्हणतो, जगातलं कोणी म्हणत नाही. मित्रांनो, आपल्या या शक्तीला, आपल्या या पारंपरिक ऊर्जेला चालना देण्यासाठी हे व्यासपीठ आपण निर्माण केलं आहे. सरस्वतीला पहिलं पूजलं जातं, मग लक्ष्मीला आणि मग पार्वतीला. ह्या तिन्ही पण महत्त्वाचे आहेत, पण सगळ्यात पहिला जो काय मान आहे तो सरस्वतीला दिला जातो, कारण ज्ञान ज्याच्याकडे आहे, संपत्ती एक वेळा दुसरीकडे चालली जाईल, पण ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, त्याचं ज्ञान कोणी चोरून घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला सरस्वतीची पण उपासना करायची आहे. लक्ष्मी सरस्वतीला फॉलो करते, कारण तुम्हाला माहिती आहे की जिथे लक्ष्मी सरस्वती असेल तिथे लक्ष्मीचा पण व्यास असतो, तिथे पार्वतीचा पण व्यास असतो. पण प्रश्न असा आहे की आपण धर्माला मानतो, पण आपण धर्माचं मानत नाही. आपण समाजाला मानतो, पण आपण समाजाचं मानत नाही. आपण देशाला मानतो, पण आपण देशाचं मानत नाही. मित्रांनो, पाणी जोरजोराने पडलं तर ते नालीच्या मधनं वाहून जातं, पण जर आरामाने थांबत पडलं तर ते रिसतं आणि त्याच्यातनं सृष्टी निर्माण होते. मित्रांनो, ह्या दिवसभराचा जो फ्लो आहे विचारांचा, हे विचारपीठ आहे. हे दिवसभर असं थांबत झरानी घेत तुम्हाला ते आत्मबोध त्याचा घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही इथून जेव्हा जाल तर एक डिफरंट व्यक्ती म्हणून बाहेर पडले पाहिजे.
म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विहीर आटली तर बाहेरून आपण किती पण पाणी टाकलं तर त्याला ती काही विहीर भरलं जाणार नाही. म्हणून ते आतून सगळे झरे आतूनच फुटले पाहिजेत, ते झरे निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पण ठेविले अनंती तैसे चिरावू द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान, अशातले पण काही लोक असतात. मला काही घेणं देणं नाही, माझं याच्याशी काही कर्तव्य नाही, माझं राजकारणाशी काय करायचं आहे. पण मित्रांनो, जेव्हा राम सेतुबंध बांधत होते तेव्हा अनेकांनी त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट केलं. पण ते करताना छोट्या छोट्या प्रमाणात दगड सगळे लोक टाकत होते आणि ते टाकताना प्रत्येकाचा वाटा होता. मला वाटतं की तो वाटा प्रत्येकाने आपला केला पाहिजे. म्हणजे इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की मी या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं पण तसंच कर्तव्य आहे आणि मी पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. एक विंदा करंदीकरांचं एक सुंदर काव्य आहे मित्रांनो. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरती हिरवी पिवळी शाल द्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून शाटीसाठी ढाल द्यावी, वेड्या पिशा ढगांमधून आकार द्यावा, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा, पॉझिटिव्हिटी घ्यावी, ॲस्पिरेशन घ्यावं. मित्रांनो, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे जे संपूर्ण संकुल आहे, ज्यांच्या नावाने हे कॉलेज आहे, गोविंदरावजी वंजारी साहेब, ते उत्कृष्ट वक्ता होते मित्रांनो. आणि मला वाटतं की त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे जो कार्यक्रम करतो आहोत, मला वाटतं त्यांना पण हे अपेक्षित होतं की त्यांनी निर्माण केलेल्या कॉलेजेसमधनं, त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेमधनं उत्कृष्ट वक्ता निर्माण व्हावे. आमच्या अभिजितदादा उत्कृष्ट वक्ता आहेतच आहेत, पण सोबत संपूर्ण याच्यातनं पण तुमच्यामधनं पण असे वक्तृत्व निर्माण करणारे लोक निर्माण व्हावेत. मागे मी बोलणारे पण लोक कमी झाले. मी आठवतो राजनेत्यांमध्ये मला डोळे बंद केले तर मला आठवतात विलासराव देशमुख, मला आठवतात, मला प्रके अत्रे आठवतात, मला ओजस्वी बोलणारे अटल बिहारी वाजपेयी आठवतात. तो कंटेंट, तो सार, तो कॉन्टेक्स्ट आणि ती जी ऊर्जा होती मित्रांनो, नेत्यांमध्ये असणारी ऊर्जा, मला वाटतं ती सगळी तुमच्यामध्ये पण आहे आणि त्याचं आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. युवा असावा कसा? फिजिकली फिट असावा, मेंटली अलर्ट असावा आणि स्पिरिच्युअली हाय पण असावा. कारण या तिन्ही कंटेंट जोपर्यंत तुमच्यामध्ये राहणार मित्रांनो, तोपर्यंत कणाकणामध्ये तुमच्या शिवाजी निर्माण होणार नाही. आणि त्यातून मी सचिनजी सावंत साहेबांना सगळ्यांनी उभं राहून एक स्टँडिंग ओवेशन द्यावं. सगळ्यांनी बसून घ्यावं. मित्रांनो, ही एक्सरसाइज फार महत्वाची आहे, कारण ही एक्सरसाइज जर आपण करणार नाही तोपर्यंत आपण अलर्ट राहणार नाही. सचिन भाऊंचं मी शब्दांनी स्वागत करतो आणि विनंती करतो की अभिजितजी वंजारेंना की पुष्पगुच्छ देऊन सचिनजींचं स्वागत करावं. एज्युकेटेड यूथ भारतातला पुढे यावा. सगळ्या राजनीतिक नेत्यांमध्ये मतभेद असावेत पण मनभेद असू नये. विचार भिन्नता असावी पण विचार शून्यता असू नये. आणि हे सगळं करताना सगळ्यात शेवटी एक कुसुमाग्रजांनी एक सगळ्यात शेवटी लिहून ठेवलं आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी भारतीय सिटिझन्सला लिहिली जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला. त्यांनी लिहून ठेवलं की आपल्याला 70 वर्ष झाले आहेत, 70वी उमर गाठली, मजा करू नका मीच सूर्यकुळाचा दिव्य वारसा. प्रियांनो, मला तुम्ही भारत मातेला विनवणी केलेली आहे की तुम्ही अभिवादन माझं करू नका, मीच विनवते तुम्हाला हात जोडून वाट आडवी धरू नका. मित्रांनो, हे जे स्वातंत्र्य आहे हे सगळं तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे
आता हे जे स्पीकर आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो कि जो दिल खोल के बोलते हैं, जो दिल खोल के बात नहीं करते वो कायर होते हैं, जो दिल खोल के बात करते हैं वो शायर होते हैं. मित्रांनो, तुम्हाला इथे बोलताना आर्टिक्युलेट करायचं आहे, बोलायचं आहे, हृदयातून बोलायचं आहे. ते म्हणतात ना की ओठातून बोललं तर कानापर्यंत जातं, पण हृदयातून बोललं तर हृदयाला जाऊन भेटतं. अपने हौसले को ये मत बताओ कि परेशानी क्या है, अपने परेशानी को ये बताओ कि तुम में हौसला कितना है. ज्यांना जिंकायचं आहे मित्रांनो, अशा या सृजन आणि सुविद्य अशा या सगळ्या लोकांच्या समोर एक नवीन लीडरशिप डेव्हलप व्हावी, महाराष्ट्राला नव्हे विदर्भाला नव्हे संपूर्ण देशाला, आणि ती तुमच्यातून डेव्हलप व्हावी म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याला तुम्ही लोकांनी इथे बसायला जागा नाही. पुढच्या वेळेला दादांना म्हणेल की सुरेश भट ऑडिटोरियम तुम्ही आमच्यासाठी घेऊन द्या आम्हाला. त्याच्या पुढे कदाचित आपल्याला याला स्टेडियमला घेऊन जावं लागेल, कारण एवढा विश्वास मला वाटतो. ही मशाल हातात घेतली आहे तर त्याचं पण त्याला कुठे ना कुठे पोहोचून देण्यासाठी तुम्हा सगळ्यांची शक्ती त्याच्यामध्ये लागेल. सगळ्यांना अभिवादन करतो आणि सगळ्या स्पीकर्सना शुभेच्छा देतो. पण एक प्रॉमिस सगळ्याकडनं पाहिजे आहे की एवढ्या टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे की संपूर्ण सिव्हिल लाईन्स दमदमून जायला पाहिजे. आवाज फक्त आमदार निवासापर्यंत गेलेला आहे. मी सिव्हिल लाईन्सची गोष्ट करतोय. धन्यवाद.